भारतीय जनता पक्ष त्यांना बरोबर घेऊन इलेक्शन लढतो. त्याचबरोबर इतर पक्षांत कशी फूट काढायची, त्यांची मतं कशी फोडायची हे राजकारण ते वारंवार करीत आहेत. 15 वर्षांचा त्यांचा मिसरूल गोवामध्ये लोकांनी बघितलेला आहे आणि गोवा कसं विकायला काढला आहे. गोवा फॉर सेल, जोडी नंबर 1 आम्ही ज्याला नाम दिलेलं आहे. त्यांची काळजी गोव्याला लागलेली आहे. कसे जॉब्स विकले गेलेत, कसे ड्रग्सचे सेवन होत आहे आणि कसे लॉ अँड ऑर्डर इबाडलेलं आहे. आणि त्यामुळे आज BJPचा कार्यकर्ता नाराज आहेत, BJPचा वोटर नाराज आहेत. काँग्रेसचे पक्षाचे कार्यकर्ते लीडर्स जे दूर होते त्यांना पण आम्ही आमंत्रण दिलं आहे आणि ते पण आता पक्षामध्ये येऊन जॉईन व्हायला सुरुवात झालेली आहे. गोवाचे अस्तित्व धोक्यामध्ये आहे. गोव्याचे युवक गोव्याबाहेर जात आहेत, त्यांना कसं रोखून ठेवायचं. सो ह्या प्रश्नावर आम्ही उत्तरं आम्हाला द्यायलाच लागेल. हे कठीण काम आहे, पण ते काम आम्ही सुरू केलेलं आहे. नमस्कार, मी संघवी राजवर्धन. लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आता आपण पाहिलं तर गोव्याच्या राजकारणात जरा वेग आलेला आपल्याला बघायला मिळतोय, कारण आगामी निवडणुका आहेत विधानसभेच्या. त्यामुळे सत्ताधारी पक्ष असेल किंवा विरोधी पक्ष असेल तर एकूणच त्यांच्या गटागटामध्ये काही काही चाललेलं आहे आणि रोज वेगळं वेगळं काहीतरी आपल्याला ऐकायला मिळतंय. तर आज आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर. तर आपण त्यांचं स्वागत करूयात लोकमतमध्ये. तर खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकमतमध्ये. पहिला सर तुमच्यासाठीचा प्रश्न हा आहे की तुम्ही पुन्हा प्रदेशाध्यक्षपदी तुमची निवड झाली आहे आणि ही जबाबदारी तुम्ही आता स्वीकारलेली आहे. तर याच्या आधीची जबाबदारी आणि पुढचं जे इलेक्शन आहे किंवा पक्षाची पुढची जी धोरणं आहेत त्या अनुषंगानं पाहता तुम्ही या पदाकडे कसं बघताय एकंदरीत? एक वेगळ्या परिस्थितीत मला गोव्यात येऊन चार्ज घ्यावा लागला, कारण मी तामिळनाडू पॉंडिचेरीचा इन्चार्ज होता. सो पक्षाने आदेश काढला की मला गोव्यात जाऊन काम करायला पाहिजे. आणि आल्यानंतर ताबा घेऊन तुरंत जे संघटनात्मक काम जे पाहिजे होतं, म्हणजे ब्लॉक रिकॉन्स्टिट्यूशन करायचं, डिस्ट्रिक्ट कमिटी रिकॉन्स्टिट्यूशन करायचं, वेगळे वेगळे जे आमचे डिपार्टमेंट्स कमिटीज आहेत ते रिकॉन्स्टिट्यूट करून एक ॲग्रेसिव्हली सरकाराविरोधात वातावरण निर्माती करायची. ते काम मी प्राधान्य देऊन ते काम सुरू केलेलं आहे. आणि सरकार विरोधी लोकमत सध्या जे तयार झालेलं आहे ते लोकमत कसं करून आमच्याकडे आम्ही वळून घेऊन ते मताच्या मध्ये रूपांतर करू शकतो. हे कठीण काम आहे, पण ते काम आम्ही सुरू केलेलं आहे. नक्कीच सर. आता आपण पाहिलं तर वेगवेगळ्या गोष्टी रोज ऐकायला मिळत आहेत. गेल्या 4 महिन्यातलं आपण जर आपलं पक्षाचं जर एक कामकाज पाहिलं तर एकंदरीत म्हणजे पुढच्या आगामी निवडणुकीची तयारी तर सुरू झालेलीच आहे. सोबत आपण बघितलं तर पक्ष फुटतोय अशी एक चर्चा किंवा अशी एक ठिणगी समाजात पडलेली आहे किंवा जनतेमध्ये पडलेली आहे. दुसरी गोष्ट आहे की काही आता आपण म्हणतो की सत्ताधारी जो पक्ष आहे त्याच्याकडे तुम्ही आरोप करत आहात. तर आरोप प्रत्यारोप हे सगळं चालत आहे. याकडे तुम्ही कसं बघताय? सध्या गोव्याचं राजकारण कुठल्या पट्टीत आहे असं तुम्हाला म्हणायचंय? BJP हा पक्ष फक्त एका मार्गाने इलेक्शन लढत नाही. आज त्यांच्याबरोबर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे, ED आहे, इन्कम टॅक्स आहे. सरकारच्या सगळ्या कॉन्स्टिट्यूशनल जो ऑथॉरिटीज आहे, भारतीय जनता पक्ष त्यांना बरोबर घेऊन इलेक्शन लढतो. त्याचबरोबर इतर पक्षांत कशी फूट काढायची, त्यांची मतं कशी फोडायची हे राजकारण ते वारंवार करीत आहेत. आणि गोव्यामध्ये त्यांच्याकडे आहे ती खरं तर 25% मतं त्यांच्याकडे आहे. 33% पडतात, पण 33% मतं त्यांच्याकडे नाहीत. पण आता 2 वेळेस ते निवडून आलेले आहेत. पुढची आता त्यांची तयारी झाली असे. काल आता आपल्याकडे काही नेते मंडळी येऊन गेलेत, तर ते सुद्धा म्हणतात की आम्ही पूर्ण तयारीने उतरलेलो आहोत आणि आगामी जी निवडणूक आहे ती आमचीच आहे असं त्यांचं एक मत आहे. तर त्याकडे तुम्ही कसं बघाल किंवा काय सांगाल? पक्ष तयारी करतो, आम्ही पण करतो, ते पण करतो, पण लोकांची तयारी काय आहे ते जास्त महत्त्वाचं आहे. गेली 15 वर्षांचा त्यांचा मिसरूल गोव्यामध्ये लोकांनी बघितलेला आहे आणि गोवा कसं विकायला काढला आहे. गोवा फॉर सेल, जोडी नंबर 1 आम्ही ज्याला नाम दिलेलं आहे. आमचे प्रमोद सावंत CM आणि
TCP मिनिस्टर विश्वजित राणे हे कसे गोवा होलसेलमध्ये विकत आहेत ह्यांची काळजी गोव्याला लागलेली आहेत. कसे जॉब्स विकले गेलेत, कसे ड्रग्स चे सेवन होतं आहे आणि कसे लॉ अँड ऑर्डर इबाडलेलं आहे गोव्यामध्ये, हे सगळं गोव्याचे लोक बघतात. आणि त्यामुळे आज BJPचा कार्यकर्ता नाराज आहेत, BJPचा वोटर नाराज आहेत. कारण त्यांनी आपला संघर्ष करून जे काँग्रेसचे लीडर्स ह्यांच्या विरोधात फाईट केली, आज ते मंत्रिमंडळात तेच आहेत, तेच राज्य करतात आणि जे BJPचे कार्यकर्ते आहेत त्यांना त्यांच्या समोर जाऊन नतमस्तक जायला भाग पडले. सो ते खूप दुःखी आहेत. आणि ज्या तऱ्हेने हा सरकार चालतो त्या सरकाराविरोधात मला वाटतं BJPची वोटर्स आणि कार्यकर्ते हेच त्यांचं हरण्याचं एक प्रमुख कारण राहील. नक्कीच. मग आगामी निवडणूक काँग्रेसची असं म्हणू शकतो का आपण? कारण आता जर आपण गोव्यात बघितलं तर बरेच केंद्रातले नेते मंडळी येत आहेत आणि मग सभा किंवा काही मीटिंग्स होत आहेत. तर त्या माध्यमातून आपण बघितलं तर किंवा युती होतीये. आपचे काही नेते मंडळी आली आणि त्यांनी सुद्धा युतीसाठी मग एक आवाहन केलं. तर काँग्रेस यासाठी तयार आहे का? आणि कशा पद्धतीनं उतरते? जर युती होत असेल तर? आणि मग असं म्हणायचं का की काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार आहे, तो चेहरा आपण दाखवणार का कोण आहे ते? लोकांना वाटतं की सगळ्या पक्षाच्या सगळ्या पक्षांनी एकत्र यायला पाहिजे जे BJPच्या विरोधात आहे. आणि आम्ही ती अपील लोकांकडे केली पण आहे. आणि त्या अनुषंगाने खूप पक्ष पुढे आलेत की आम्ही एकत्र येऊन इलेक्शन फाईट करूया. आम्ही आमच्या काँग्रेसचे पक्षाचे कार्यकर्ते लीडर्स जे दूर होते त्यांना पण आम्ही आमंत्रण दिलं आहे आणि ते पण आता पक्षामध्ये येऊन जॉईन व्हायला सुरुवात झालेली आहे. सो पक्ष आम्ही मजबूत करणार, अलायन्स आम्ही मजबूत करणार आणि एकजुटीने आम्ही फाईट करून BJPचा 15 वर्षांचा जो रूल आहे तो संपवण्याचा आमची पूर्ण तयारी आहे. लोकांची पण तयारी आहे. नक्कीच. म्हणजे एक प्रकारे आपला रोडमॅप किंवा एक स्ट्रॅटेजी तुमची ठरलेली आहे. काय सांगाल की काय अजेंड्याने तुम्ही उतरताय आता या निवडणुकीसाठी? लोकांनी कोणत्या म्हणजे अपेक्षेनं आता या काँग्रेसकडे बघायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? आणि कोणत्या गोष्टी तुम्ही पुढच्या म्हणजे सत्तेत जर तुम्ही आलात तर त्या पूर्ण करणार आहात? गोवाला प्रोटेक्शन देणे, गोव्याच्या जमीनला प्रोटेक्शन देणे, गोवा विकला जो गोव्याची आयडेंटिटी जे अस्तित्व आहे, गोवाचे अस्तित्व धोक्यामध्ये आहे. गोव्याचे युवक गोव्याबाहेर जात आहेत, त्यांना कसं रोखून ठेवायचं. सो ह्या प्रश्नावर आम्ही उत्तरं आम्हाला द्यायलाच लागेल. आणि जेव्हा आमची प्रत्येक प्रश्नाला उत्तर असेल आमच्या सरकार जो येणार, तेव्हाच लोक आमच्याकडे आकर्षित होईल आणि त्यांची तयारी आम्ही केलेली आहे. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा येणाऱ्या आगामी निवडणुकींसाठी. पूर्ण तयारीने उतरा आणि पूर्ण काम करा. कारण जनता तुमच्याकडे बघते. थँक्यू.